आज आपण समजून घेणार आहोत गुरुग्रहांची मार्गी अवस्थेतील स्थिती तुमच्यासाठी कशी लाभदायक ठरणार आहे आणि कोणत्या संदर्भामध्ये. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे संतती, गुरु म्हणजे संपत्ती, गुरु म्हणजे सांपत्तिक स्थिती पाहण्यासाठी सुद्धा गुरूंचे आपल्या पत्रिकेतील स्थान फार महत्वपूर्ण मानलं जातं. गुरु हे 9 आणि 5 या स्थानाचे अधिपती आहेत. गुरूंवरनं प्रत्येक कार्यातलं शुभत्व पाहिलं जातं. कुठलंही कार्य करताना त्या कामाची सुरुवात आपल्याकडनं उत्तम होईल का, त्यासाठी आपण ज्ञानी असू का, किंवा त्यासाठी आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकतो का, इथपर्यंत विचार आपण गुरुग्रहावरून करत असतो. आणि या गुरूंचं मार्गी अवस्थेतील गोचर मिथुनेतलं तुमच्यासाठी कसं लाभदायक ठरेल हे आपण आता समजून घेत आहोत. लाभस्थान म्हणजे 11वं घर या ठिकाणी मिथुन रास येते. तुमची सिंह रास आहे. राशी कुंडलीनुसार 11व्या भावातनं गुरूंचं हे गोचर म्हणजे तुम्हाला लाभप्राप्ती, आर्थिक संचय आणि योग्य ठिकाणी मोठ्या गुंतवणुकी यासाठी उत्तमच आहे. त्याचबरोबर शेतजमिनी खरेदी करायच्या असतील किंवा शेती संदर्भातील काही कामे रखडलेली असतील तर ती मार्गी लावून देण्यासाठी सुद्धा लाभातील गुरूंचे अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम फळ प्राप्त होणार आहे. याचबरोबर गुरुग्रहांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येणार आहेत त्या ठिकाणचे सुद्धा शुभत्व वाढणार आहे. म्हणजे काय, तर गुरुग्रहांची पंचम दृष्टी ही आपल्या पत्रिकेतील तृतीय स्थानावर येते. तिसरं घर कशाचं आहे, पराक्रमाचं, परिश्रमाचं उत्तम फल देणारं हे स्थान आहे. तर या ठिकाणी जेव्हा गुरूंची पंचम दृष्टी येईल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं फळ काय मिळेल, तर तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त होईल. प्रवास घडतील, त्या प्रवासातनं सुद्धा लाभप्राप्ती, अर्थात तुम्ही काही कार्यासाठी, व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त काही तुम्ही प्रवास करणार आहात तर त्या प्रवासामधनं तुम्हाला तुमचं कार्य सिद्धीला गेलेलं पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या स्थानावरनं आपण जेव्हा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवसाय पाहतो तर या व्यवसायामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे व्यवसाय सुद्धा मोठ्या स्तरावरती तुम्हाला घेऊन जाता येणार आहेत. आपला छोटा खानी बिझनेस आहे तो उच्च स्तरावर घेऊन जायचे ही उमेद सुद्धा तुम्हाला 11व्या घरावरले गुरु महाराज देणार आहेत. याबरोबर तृतीय स्थान हे म्हणजे काय, तर परिश्रम. तर परिश्रमाला गुरूंची साथ असं आपण म्हणूयात. त्यामुळे या तिसऱ्या घरामध्ये जेव्हा गुरु पंचम दृष्टीने पाहतील तेव्हा तुम्हाला अधिक परिश्रमी करतील आणि ते परिश्रम तुमचे बौद्धिक असणार आहेत. तुम्ही विचाराने कृती करणार आहात. स्मार्ट वर्क आपण त्याला म्हणतो, त्या पद्धतीने तुमच्यामध्ये तो विशेष दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही सिंह राशीचे जातक आहात, लहानपणवती ज्याला ढय्या म्हटलं जातं यातनं तुम्ही जाताय, तुमची रास जात आहे. तर अशा व्यक्तींना सातत्याने संभ्रम होणं, कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त विचार होणं आणि त्यामुळे नैराश्य येणं ह्या गोष्टी सातत्याने घडतायत. तर आता या ठिकाणी येणारी दृष्टी, गुरुदेवांची दृष्टी तुम्हाला स्वतःमध्ये एक विशेष आत्मविश्वास सुद्धा देऊ शकणार आहे. म्हणजे तुमच्या राशीचं फळ जे जितकं अशुभ होत होतं त्यामध्ये हा शुभत्वाचा एक संकेत तुम्हाला समजून आला असेल. याबरोबर तुमचे भावंड, मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक यांच्यासोबत सुद्धा तुमचं नातं घट्ट होऊ शकतं. त्यांच्या सानिध्यात राहून एखाद्या पर्यटनाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे, पर्यटनाची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. हे सुद्धा सुंदर फळ गुरूंच्या कृपेने मिळू शकतं. याबरोबर तुम्ही सॉफ्टवेअर, AI संदर्भातली कामे करता तर नक्कीच तेथे सुद्धा तुम्हाला लाभप्राप्तीचे संकेत प्रकर्षाने दिसून येत आहेत. गुरुग्रहाची सप्तम दृष्टी पंचमावर येते. पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. प्रणयाचे संकेत उत्तम येतील. या दरम्यान तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येण्याची चाहूल लागू शकते किंवा कोणाचं तरी पदार्पण होऊ शकतं. अर्थात तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं घट्ट होणं किंवा नवीन रिलेशन तयार होणं असे चांगले संकेत सुद्धा प्रणयाचे तुम्हाला गुरूंच्या कृपेने प्राप्त होतील. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांना, त्याचबरोबर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी वर्गांना श्रेष्ठ आणि उत्तम संधीचा काळ आहे. तुम्ही जो काही बिझनेस करताय किंवा नोकरी करताय यामध्ये तुम्हाला आणखीन काहीतरी शिकणं गरजेचं आहे, स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस काहीतरी शिक्षण अपुरं आहे, मग ते पूर्ण कधी करायचं, तर ज्या वेळेस गुरूंची दृष्टी पंचमावर येते त्यावेळेस आपल्याला स्वतःला आत्मविश्वासाने वाटतं की मी हे शिक्षण घेतलं पाहिजे, मला यापेक्षा जास्त चांगलं आलंच पाहिजे. हा आत्मविश्वास देणारे सुद्धा गुरु आहेत. त्यामुळे या दरम्यान तुम्ही 11 मार्च नंतर नवीन काहीतरी ॲडमिशन करू शकणार आहात. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते.
यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, अक्कल क्षेत्रातलं कुठलंही शिक्षण जर तुम्हाला सुरू करायचं असेल, पौरोहित्य सुद्धा तुम्हाला सुरू करायचं असेल शिकण्यासाठी, तर या दरम्यान तुम्ही सुरू करू शकता. 11 मार्च नंतर ती संधी तुमच्यासाठी असेल. यामध्ये तुम्ही घेतलेलं शिक्षण गुरूंच्या कृपेने अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही ज्ञान अर्जित करून घेऊ शकता आणि त्याचा प्रचार प्रसार सुद्धा करू शकता. म्हणजेच श्रेष्ठ दान जे आहे ते ज्ञानदान आहे. तर भविष्यामध्ये तुम्ही या ज्ञानाचं दान सुद्धा देऊ शकता. म्हणजेच पुढे भविष्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा याचा उपयोग करून देऊ शकता. इतकं सुंदर फळ गुरूंच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे. संतती योगा संदर्भात सांगायचं झाल्यास, ज्यांना संतती हवी आहे किंवा कन्सीव्ह होत नाहीये, खूप प्रयत्न सुरू आहे, डॉक्टरी ट्रीटमेंट सुरू आहे, तर अशा दाम्पत्यांच्या पत्रिकेमध्ये जर संतान योग सुरू असेल तर या गुरूंच्या दृष्टीमुळे संतती सौख्य प्राप्त होऊ शकतं. अर्थात यासाठी दाम्पत्यांच्या पत्रिका सुद्धा तितक्याच गरजेच्या आहे पाहण्यासाठी आणि त्या दृष्टीने आपण त्यावरती अनेक उपाय सुद्धा करू शकतो आणि गुरूंची ही दृष्टी तुम्हाला ती संतती राहण्यासाठी मदत करू शकते. म्हणून आत्ता ज्यांना प्लॅनिंग करायचं आहे संततीसाठी, त्यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी 11 मार्च नंतर सुरू होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्नेहभाव, प्रेमभाव असल्याशिवाय आपण त्या व्यक्तीपर्यंत किंवा त्या गोष्टींपर्यंत पोहोचत नाही असं म्हटलं जातं. म्हणजेच याचं उदाहरण देऊ इच्छिते, कुठल्याही पती पत्नीमध्ये किंवा भावंडांमध्ये, कुठल्याही व्यक्तींमध्ये, 2 व्यक्तींमध्ये जर नातं तयार करायचं असेल तर स्नेहभाव, प्रेमभाव असणं आवश्यक आहे. तर सप्तम स्थान कशाचं आहे, तर तुम्ही तुमच्या व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त अनेक लोकांना जेव्हा भेटता, जेव्हा तुमची स्नेहभेट होते, त्यावेळेस एकमेकांबद्दलचा आदरभाव आणि प्रेमभाव असणं अपेक्षित असतं किंवा आवश्यक असतं. तेव्हाच तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या समाजापर्यंत, इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग हाच तो सुंदर कालावधी. यावेळेस गुरूंची दृष्टी नवम ही सप्तमावर येते, त्यामुळे मीटिंग्स प्लॅन होतील आणि त्या मीटिंग्समध्ये तुम्ही स्वतःचं एक व्यक्तिमत्व प्रभावशाली करण्यासाठी किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्यासाठी नक्कीच प्रेरित होणार आहात आणि प्रकर्षाने सगळ्यांच्या लक्षात येणार आहात. तुमचा मेसेज जो तुम्हाला द्यायचा आहे, इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे, कामानिमित्त असू दे, व्यवसायानिमित्त असू दे, तो तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो योग्य पद्धतीने, योग्य संभाषण कौशल्याने आणि वक्तृत्वाने पोहोचवला गेला पाहिजे. हे गुरूंच्या कृपेने होऊ शकतं. हेही चांगलं फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. ज्यांना नोकरी शोधायची आहे किंवा व्यवसाय मोठा करायचा आहे, यासाठी प्रयत्नशील व्हायचं आहे, त्यांच्यासाठी गुरूंची कृपा, 11व्या घरातील गुरुदेव तुम्हाला विशेष संधीचा काळ आणून देतील. जोडदाराचं सौख्य तुम्हाला प्रदान होणार आहे. नात्यामध्ये थोडासा दुरावा, अंतर निर्माण होत होतं. दशमात गुरु गेल्यामुळे काम आणि काम याचमध्ये तुम्ही व्यस्त होत होता. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या पत्नीला तुम्हाला वेळ देणं होत नव्हतं. अशा अनेक कंप्लेंट्स माझ्यापर्यंत येतात आणि त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते, त्यांच्या पत्नीला किंवा पतीला सांगू इच्छिते, आता फार मोठा वेळ तुमच्यापर्यंत ते देणार आहेत. कामातनं एक सेपरेट वेळ तुमच्यासाठी निघू शकतो आणि तेही गुरूंच्या कृपेने होतं. कारण गुरु हे आपल्या प्रथमतः आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी प्रवृत्त होत असतात, आपल्या स्वतःला प्रवृत्त करत असतात. त्यामुळे गुरूंच्या कृपेने तुम्ही आता तुमच्या फॅमिलीला पहिलं प्राधान्य देऊ शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्वतःला एक वेगळा विशिष्ट वेळ काढण्याची संधी मिळू शकते. अतिशय मोठी कामं तुमच्याकडनं घडणार आहेत, पण त्यातूनही 1 तास, अर्धा तास तुम्ही तुमच्या कुटुंबाला देऊ शकता, हेही फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीतलं टेन्शन तुम्ही अतिरिक्त घेता. एखादं कार्य आहे किंवा काम आहे, त्यावरती विशेष विचार करता, टेन्शन घेत राहता, हे सातत्याने होत आहे. तर अशा व्यक्तींना सांगू इच्छिते, गुरुकृपेने आता त्या टेन्शनमधनं बाहेर कसं पडायचं याचे विचार जास्त होतील आणि तो सकारात्मक विचार तुम्हाला हवा होता तो आता मिळणार आहे. त्यामुळे 11 मार्च नंतर गुरूंची सेवा तुम्ही जर केली तर निश्चिंत राहून तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकणार आहात. गुरूंबद्दल आणखीन एक सांगायचं झाल्यास, गुरुग्रह ज्यावेळेस राहू ग्रहावरती दृष्टी देतो त्यावेळेस राहूंची निगेटिव्ह फळे कमी करत असतो. गुरुग्रह ज्यावेळेस सप्तमावर दृष्टी देतात, अर्थात राहू देवांवरती दृष्टी देतात, त्यावेळेस नकारात्मक फळे राहूंची कमी करतात. म्हणजे काय करतात, तर राहू जेव्हा सप्तमात येतो त्यावेळेस तो सप्तम दृष्टीने लग्नाला पाहतो, म्हणजे प्रथम भावाला पाहतो. त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे, मी कुठेतरी कमी पडतोय, मला काहीतरी जमत नाहीये, असे काहीसे विचार देत असतात. त्याचबरोबर तुमच्या पत्नी किंवा पतीच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच घडतं. मग हे सुद्धा अशुभ फळ कमी करून देण्यासाठी गुरूंची कृपा तुम्हाला विशेष पाहायला मिळणार आहे. मग गुरु कृपा व्हावी यासाठी काय कराल,
तर दत्तबावडनी स्तोत्र तुम्हाला रोज म्हणायचं आहे. यामुळे तुमच्यामध्ये जो संभ्रम आहे किंवा कामातली अस्थिरता होत आलेली आहे तर ती सगळी नष्ट होऊ शकेल आणि तुम्ही उत्कृष्ट आणि चांगलं काम करू शकणार आहात. तर आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना मार्च 11 तारखेनंतर गुरूंची कृपा कशी प्राप्त होऊ शकते. एक गुरु ग्रह तुमच्या आयुष्यात किती सुंदर आमूलाग्र बदल करू शकतात याबद्दल समजून घेतला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.